आर टी संदर्भात सर्व पालकांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे. कारण 1 किलोमीटरपर्यंतची जी काय अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा जे काय आहेत तुम्ही आता या फॉर्ममध्ये सिलेक्ट करू शकता. तसेच 3 किलोमीटरपेक्षा जास्त शाळा जर असतील त्या पण तुम्ही ह्या फॉर्ममध्ये आता सबमिट करू शकता. तसेच यांची तारीख जी काय अंतिम मुदत जी काय फॉर्म भरण्याची ती पण त्यांनी वाढवण्यात आलेली आहे. तर याचे नवीन नियम काय आहेत, कोणते कोणते नवीन नियम आहेत, यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या स्कूल सिलेक्ट करू शकता, तुम्ही कशा बघू शकता किंवा किती स्कूल तुम्ही सिलेक्ट करू शकता यामध्ये, या संदर्भातली पूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला जाऊया आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे. यासाठी आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट student.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. याची लिंक जी काय आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजवरतीच पालकांसाठी सूचना दिलेली आहे की 1 किलोमीटर अंतरावरची अट होती ती इथे रद्द करण्यात आलेली आहे आणि 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर तसेच 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध करून झालेल्या आहेत. म्हणजे काय की 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळाही इथे आता उपलब्ध झालेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची सूचना आहे की हा जो काही फॉर्म आहे 26-27 भरण्यासाठी त्याची अंतिम मुदत जी काय आहे ती 25/3/2026 पर्यंतच हा तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर जो काय आहे तुम्हाला SMS आलेला असेल, तर ॲप्लिकेशन नंबर जो फॉर्म भरताना आलेला होता तो नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली पासवर्ड जो काही तुम्ही सेट केलेला होता तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली वरती जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. या पेजवरती तुम्ही आलात की तुम्हाला दिसेल तुमचा फॉर्म जो काय आहे तो कन्फर्म झालेला आहे, तुम्हाला दिसून येतंय की तुम्हाला काय करायचं 3 किलोमीटर पर्यंत शाळा कोणत्या आहेत ह्या तुम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायच्या आहेत. इथे स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की विदिन 1 किलोमीटर मधल्या स्कूल ज्या काय आहेत कोणत्या होत्या ह्या तुम्हाला दिसतील इथं. हे बघा ह्या 10 स्कूल ज्या होत्या ह्या 10 स्कूल ह्या विदिन 1 किलोमीटर मधल्या आहेत. तसेच विदिन 1 to 3 किलोमीटर मधल्या शाळा कोणत्या आहेत त्या इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल की 1 to 3 किलोमीटर मधल्या शाळा किती आहेत तुम्हाला दिसून येतील इथं. हे बघ हे पाहू शकता तुम्ही. इथे जवळपास 42 स्कूल्स आहेत ज्या 1 to 3 किलोमीटर मधल्या. इथे तुम्हाला बोर्ड दिसेल. हा इथे स्कूलचं नाव, इथे बोर्ड कोणतं बोर्ड आहे, CBSE आहे की स्टेट बोर्ड, इथे मीडियम इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, इथे लेवल फर्स्ट स्टँडर्ड पासून 12वी पर्यंत तुम्ही इथं शिक्षण त्या मुलाचं घेऊ शकता आणि टोटल डिस्टन्स किती आहे आपल्या घरापासून हे 2.7 किलोमीटर दिसतंय आणि 43 व्हॅकन्सी तिथं आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्कूल ज्या काय आहेत ती सिलेक्ट बघू शकता आणि ज्या स्कूल तुमच्या घरापासून जवळ आहेत अशाच तुम्ही स्कूल निवडा. कारण त्या स्कूलचे चान्सेस जास्त असतात की तुमचे सिलेक्शन होण्यासाठीच्या. त्यामुळे खूप लांबच्या स्कूल निवडू नका. ज्या स्कूल तुमच्या जवळच्या आहेत घरापासून, जसं की 1 किलोमीटर अंतर दिसते की 40 नंबरची स्कूल जी काय आहे ती घरापासून 1 किलोमीटर अंतरावर दिसते आहे. तर ही तुम्ही सिलेक्ट करा जेणेकरून काय होईल की तुम्हाला स्कूलला चान्स ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस जे काय आहेत ते वाढत जातील. तसंच हे 1 ते 3 किलोमीटर झालं. परंतु 3 किलोमीटर पेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला ग्रेटर दॅन 3 किलोमीटर ह्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला सूचना दिसेल शाळा निवडताना पालकांना 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील हव्या असलेल्या शाळा प्रवेशासाठी निवडू शकता. 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील शाळा लॉटरीद्वारे प्राप्त झाल्यास वाहतुकीचा खर्च पालकांना करावा लागेल. म्हणजे काय की 3 किलोमीटर पर्यंतच्या शाळा ज्या काय आहेत त्यासाठी तुम्हाला वाहतुकीचा खर्च जो काय आहे मुलाच्या जाण्याचा तो द्यायची गरज नाहीये. परंतु 3 किलोमीटर पेक्षा पुढच्या ज्या काही शाळा तुम्ही सिलेक्शन झालं तर त्याचा खर्च जो काय आहे वाहतुकीचा खर्च हा पालकांना करावा लागेल. हा सर्वात महत्त्वाची सूचना आहे, लक्षात ठेवा. आणि इथे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल की डिस्ट्रिक्ट तुम्हाला पुणे आहे. तिथे ब्लॉक तुम्हाला सिलेक्ट करायचा तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये आहात, तालुका कोणता आहे तो. आणि इथे तुम्हाला त्या तालुक्यामधल्या शाळा तुम्हाला दिसतील की 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा जे काही तुम्हाला दिसून येतील. अशा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती त्या शाळेबद्दल दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्हाला शाळा कोणत्या कोणत्या आहेत ह्या समजून जातील आणि तुम्ही जास्तीत जास्त ज्या काही शाळा आहेत ह्या 10 शाळा तुम्ही निवडू शकता. 1, 3 आणि 3 पेक्षा जास्त ह्या तिन्ही मधल्या मिळून
10 शाळाच तुम्ही निवडू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तुम्ही आमच्या टेक हब गुरुजी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.